सांगली व मिरज शहरातील कॅफे चालक यांची पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे दिनांक 24/5/2024 रोजी श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी बैठक आयोजित केली होती। सदर बैठकीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक यांनी कॅफे चालक यांनी चालवत असलेले कॅफेमध्ये प्रथमदर्शनी CCTV कॅमेरे बसवावे, तसेच ते CCTV कॅमेरे सुस्थितीत आहेत का व त्यामधील डाटा जास्त काळापर्यंत स्टोअर राहतो का याची दररोज खात्री केली पाहिजे। संशयित लोकांचे बाबत चौकशी करून त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली पाहिजे। माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी दिलेल्या सूचनांचे नियमांचे पालन करून कॅफेमध्ये कोणताही गैरप्रकार चालणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे। ज्या कॅफे चालकांनी परवाने घेतले नाहीत त्यांनी परवाने घ्यावेत। कॅफेमध्ये अल्पवयीन मुला व मुलींबाबत खात्री करावी। कॅफे चालक यांची संघटना करून त्यामार्फत आपले प्रश्न मांडावेत। कॅफेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची नोंद रजिस्टरमध्ये ठेवावी। कॅफेमध्ये काम करणाऱ्या कामगारांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी। अवैध प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी। तसेच दिलेल्या वेळेचे पालन करून सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे याबाबत सूचना दिल्या। सदर बैठकीकरिता सांगली व मिरज शहरातील कॅफे चालक मालक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, श्री अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली, श्री प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग, पोलीस निरीक्षक श्री ईश्वर ओमासे विश्रामबाग पोलीस ठाणे, श्री संजय मोरे सांगली शहर पोलीस ठाणे, श्री बयाजीराव कुरळे पोलीस निरीक्षक संजयनगर पोलीस ठाणे, प्रफुल्ल कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा सांगली असे पोलीस अधिकारी उपस्थित होते।